माझे पहिले वंदन त्या मातृभूमीला जिच्या कुशेत अनेक क्रांतिकारांनी जन्म घेतला. माझे दुसरे वंदन त्या तिरंग्याला जो भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा खरा साक्षीदार आहे. माझे तिसरे वंदन त्या शिवछत्रपतींना ज्यांनी अवघ्या माती स्वराज्यासाठी अवघ्या मातीच्या कणाकणात आणि माणसाच्या मनामनात रुजला. मित्रांनो, आज आपल्या आनंदाचा, उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे 26 जानेवारी, अर्थातच प्रजासत्ताक दिन आहे. 150 वर्ष जुलमी इंग्रजांच्या गुलामगिरीतून या भारत भूमीला मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या सर्व क्रांतिकारांना मी आदिराज सिद्धेश्वर गंगा अभिवादन करतो आणि रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमेवर तैनात असलेल्या सर्व जिगरबाज सैनिकांना आदिराज सिद्धेश्वर गंगा अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला प्रारंभ करतो. मित्रांनो, आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले, तर आपण 26 जानेवारी हा सण का साजरा करतो? कारण जसे एखाद्या कुटुंबाला एका कुटुंब प्रमुखाची गरज असते, तसेच या भारताला एका राज्यघटनेची गरज होती. आणि ते राज्यघटनेचे लिहिण्याचे काम वर्गात बसून शिकणारे नव्हे, तर वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे तथागत गौतम बुद्ध, संत कबीर महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरुस्थानी मानणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, गांधी पंडित, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान अति परिश्रमातून 2 वर्ष 11 महिने 17 दिवस या कालावधीत पूर्ण केले.